नमस्कार. आज आपल्याकडे दोन महत्वाची कागदपत्र आहेत. हं, एक आहे महाराष्ट्र शासनाचा 14 डिसेंबर 2025 रोजीचा एक शासन निर्णय आणि दुसरा म्हणजे त्याचं विश्लेषण करणारा एक सखोल अहवाल. आणि या दोन्ही कागदपत्रांच्या केंद्रस्थानी एकच विषय आहे. बरोबर. शेतकऱ्यांच्या अनेक पिढ्यांपासूनची एक समस्या आणि ती सोडवण्यासाठी आलेली एक नवीन योजना. मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना. अगदी. आणि ही समस्या वाटते तितकी साधी नाही. पाणंद रस्ता किंवा आपण ज्याला शिवार रस्ता म्हणतो, हो. म्हणजे शेतापर्यंत जाणारी एक कच्ची वाट. पण पावसाळ्यात ह्या वाटेचं काय होतं? चिखलाचा समुद्र होतो अक्षरशः. हो, शेतकऱ्याचं आयुष्य, त्याची अर्थव्यवस्था सगळं काही थांबतं. स्वातंत्र्यापासून यावर अनेक योजना आल्या आणि गेल्या, पण परिस्थिती फारशी बदलली नाही. बरोबर. म्हणूनच आज आपण या योजनेची सविस्तर चर्चा करणार आहोत. जुन्या योजनांमध्ये नेमकं काय चुकलं आणि ही नवीन योजना खरंच काहीतरी वेगळं करणार आहे का? चला सुरुवात करूया त्या मूळ प्रश्नापासूनच. आधीच्या योजना अयशस्वी का झाल्या? आपल्यासमोर मनरेगा आणि मातोश्री ग्रामसमृद्धी सारखी उदाहरणं आहेत. यातला पहिला आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे त्या योजनांचा मूळ उद्देश. गंमत म्हणजे त्यांचा उद्देश कधीच उत्तम रस्ते बनवणं हा नव्हताच. नव्हता? मग काय होता? रोजगार निर्मिती. विशेषतः मनरेगा तर पूर्णपणे याच तत्वावर उभी आहे. अच्छा, म्हणजे रस्ता हे एक साधन होतं, साध्य नव्हतं. अगदी बरोबर. मनरेगाचा एक नियम आहे ज्याला 60-40चा नियम म्हणतात. 60-40? हो, म्हणजे कोणत्याही कामावर होणाऱ्या खर्चापैकी 60% खर्च हा मजुरीवर झालाच पाहिजे आणि फक्त 40% साहित्यावर किंवा यंत्रांवर. एक मिनिट, फक्त 40% यंत्रांवर? हो. आता तुम्हीच विचार करा, एक चांगला टिकाऊ रस्ता बनवण्यासाठी काय लागतं? जेसीबी, पोकलेन, रोलर. आणि हे सगळं त्या 40%च्या मर्यादेत बसवणं अशक्य आहे. अशक्यच. म्हणजे नियमच असा होता की तुम्ही यंत्र नीट वापरूच शकत नाही. हो. परिणामी जे रस्ते बनायचे ते अक्षरशः हाताने थापून तयार केल्यासारखे असायचे. आणि मग काय होणार त्यांचं? पहिला मोठा पाऊस आला की सगळं श्रम आणि पैसा वाहून जायचा. दरवर्षी तेच चक्र सुरू राहायचं. आणि मातोश्री योजनेचं काय? मातोश्री योजनेची अडचण थोडी वेगळी होती. तिथे निधीची मोठी समस्या होती. त्या योजनेसाठी स्वतंत्र बजेट हेड म्हणजे स्वतंत्र लेखाशीर्षच नव्हतं. ओके. त्यामुळे निधी कधी वेळेवर मिळायचा नाही. त्यात स्थानिक राजकारण, मग तांत्रिक मंजुरीसाठी होणारी दिरंगाई, म्हणजे कागदावरची योजना जमिनीवर कधी नीट उतरायचीच नाही. ओके. म्हणजे जुन्या योजनांची गाडी एकतर चुकीच्या रस्त्यावर धावत होती किंवा धावण्यासाठी तिच्याकडे इंधनच नव्हतं. हे चित्र आता स्पष्ट झालंय. मग या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री बळीराजा योजनेचा पाया नेमका कोणत्या विचारावर रचलाय? यातलं असं वेगळं काय आहे? यातलं वेगळेपण आहे एका धाडसी निर्णयात. या योजनेने तो 60-40चा नियम पूर्णपणे बाजूला सारला आणि 100% यांत्रिकीकरणाला म्हणजे मेकॅनायझेशनला परवानगी दिली. हा एक प्रचंड मोठा बदल आहे. थांबा, 100%? हो, पूर्ण 100%. म्हणजे मजुरांवर अवलंबून राहायची गरजच नाही? हां. तर हा तर पूर्वीच्या धोरणांना थेट छेद देणारा निर्णय आहे. म्हणूनच हा निर्णय क्रांतिकारक आहे. याचे 3 थेट फायदे आपल्या स्रोतांमधल्या अहवालात स्पष्टपणे दिसतात. पहिला म्हणजे वेग. हो, जे काम मजुरांकरवी करायला 3-3 महिने लागायचे तेच काम आता मशिनरीमुळे फक्त 10 ते 15 दिवसात पूर्ण होऊ शकतं. 3 महिने विरुद्ध 15 दिवस? अरे बापरे, हा तर प्रचंड फरक आहे. शेतकऱ्यासाठी तर हे एक वरदान ठरू शकतं. नक्कीच. पण कामाचा दर्जा, त्याचं काय? कारण हाताने बनवलेले रस्ते कसे वाहून जातात हे आपण आत्ताच पाहिलं. हाच दुसरा आणि सगळ्यात महत्वाचा फायदा. रस्त्याच्या कामात एक शब्द खूप महत्वाचा असतो, कॉम्पॅक्शन. म्हणजे माती आणि मुरुमाचे थर एकावर एक टाकून ते रोलरनी दाबून घट्ट बसवणे. हे यंत्रांशिवाय शक्यच नाही. बरोबर. यांत्रिकीकरणामुळे रस्ते टिकाऊ होतील, बारमाही चालतील. आणि तिसरा मुद्दा जो अनेकदा दुर्लक्षित राहतो तो म्हणजे अतिक्रमण. हो, ही तर गावागावातली मोठी डोकेदुखी आहे. बांध कोरून रस्ता अरुंद केला जातो आणि मग वाद सुरू होतात. हो, बरोबर. हे हाताने किंवा शब्दांनी सुटणारे वाद नाहीत. पण जेव्हा रस्त्याच्या कामासाठी जेसीबी येतो तेव्हा तो नकाशाप्रमाणे मूळ रुंदीचा रस्ता मोकळा करतो. यंत्रांपुढे मग सहसा कोणी आडकाठी आणत नाही. म्हणजे रस्ता केवळ बनत नाही तर तो त्याच्या कायदेशीर आकारात मोकळा होतो. अगदी. ठीक आहे, म्हणजे 100% यांत्रिकीकरण हा या योजनेचा कणा आहे हे स्पष्ट झालं.
पण यंत्रसामग्री वापरणारे कंत्राटदार त्यांना हे काम परवडायलाही हवं. बरोबर. यासाठी सरकारने काही तरतूद केली आहे का? कारण अनेकदा चांगल्या योजना निधीअभावी रखडतात. इथेच या योजनेचा दुसरा स्तंभ येतो, आर्थिक सवलती. सरकारने हे सुनिश्चित केले आहे की कामाचा दर्जा उत्तम राहावा आणि महत्वाचं म्हणजे शेतकऱ्यांवर कोणताही बोजा पडू नये. अच्छा. यातली सर्वात मोठी सवलत आहे रॉयल्टी माफी. रॉयल्टी माफी? हो. रस्ता बनवण्यासाठी लागणारी माती, मुरुम, दगड यासारख्या गौण खनिजांवर 100% रॉयल्टी माफ केली आहे. याचा थेट परिणाम काय होईल? यामुळे कंत्राटदाराचा खर्च जवळपास 15 ते 20% कमी होतो. ओके. त्यामुळे त्याला चांगल्या दर्जाचं काम करणं परवडतं. पण इथे एक प्रश्न उभा राहतो. तोच माझ्या मनात येतोय. कंत्राटदार हा कमी झालेला खर्च स्वतःच्या खिशात टाकून कामाचा दर्जा तोच ठेवू शकतो की त्यावर काही नियंत्रण आहे का? खूप चांगला मुद्दा आहे. यावर आपण पुढे बोलूच, पण आधी इतर सवलती पाहू. दुसरी सवलत म्हणजे मोजणी शुल्कातून सूट. म्हणजे? रस्त्याची हद्द ठरवण्यासाठी भूमी अभिलेख विभागाकडून जी मोजणी होते तिचे हजारो रुपयांचे शुल्क आता सरकार भरणार आहे. अच्छा. तिसरं, अतिक्रमण काढताना जो पोलीस बंदोबस्त लागतो त्याचा खर्चही माफ? हो, तो खर्चही माफ केला आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या योजनेसाठीच स्वतंत्र बजेट हेड आहे, त्यामुळे निधीची कमतरता भासणार नाही. म्हणजे आर्थिक आणि प्रशासकीय अडथळे दूर करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न दिसतोय. याच संदर्भात मला आठवतंय की निविदा प्रक्रियेत म्हणजे टेंडर प्रोसेसमध्ये क्लस्टर पद्धतीचा उल्लेख आहे. ही काय संकल्पना आहे? पूर्वी काय व्हायचं, प्रत्येक गावातल्या 1-2 किलोमीटरच्या रस्त्यासाठी वेगळं टेंडर निघायचं. हो. यात लहान सहान स्थानिक कंत्राटदार यायचे, ज्यांच्याकडे स्वतःची यंत्रसामग्री नसायची. ते भाड्याने मशिनरी आणायचे, त्यामुळे कामाचा दर्जा राखला जायचा नाही आणि स्थानिक राजकारणाचाही प्रभाव असायचा. नक्कीच. क्लस्टर पद्धतीत हे बदललं आहे. आता एका छोट्या कामाचं टेंडर न काढता परिसरातील साधारण 25 किलोमीटर लांबीची कामं एकत्र करून त्याचं एक मोठं टेंडर काढलं जाईल. याला क्लस्टर अच्छा, म्हणजे कामाचं स्वरूप मोठं केल्यामुळे मोठे आणि व्यावसायिक कंत्राटदार आकर्षित होतील. बरोबर. ज्यांच्याकडे स्वतःची यंत्रसामग्री आणि कामाचा अनुभव आहे. अगदी बरोबर. यामुळे कामाचा दर्जा सुधारेल आणि स्थानिक पातळीवर होणारा हस्तक्षेप आणि भ्रष्टाचारालाही आळा बसेल अशी अपेक्षा आहे. ओके. म्हणजे यांत्रिकीकरण, आर्थिक सवलती आणि सुधारित निविदा प्रक्रिया. योजनेचा आराखडा तर मजबूत वाटतोय. पण कोणतीही योजना कागदावर चांगली दिसते, तिचं यश अंमलबजावणीवर अवलंबून असतं. ही जबाबदारी कोणाकडे आहे? यासाठी काय यंत्रणा आहे? यासाठी सरकारने एक त्रिस्तरीय समिती रचना तयार केली आहे. सर्वात वरच्या स्तरावर आहे राज्यस्तरीय समिती, ज्याचे अध्यक्ष महसूल मंत्री आहेत. ठीक आहे. ही समिती धोरणात्मक निर्णय घेते. त्यानंतर जिल्हा स्तरावर पालमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती आहे, जी आराखड्यांना मंजुरी देते आणि प्रक्रियेवर लक्ष ठेवते. आणि सर्वात खालचा पण महत्वाचा स्तर कोणता? तो आहे विधानसभा मतदारसंघ स्तरीय समिती. आणि या समितीचे अध्यक्ष आहेत स्थानिक आमदार. हा एक खूप महत्वाचा निर्णय आहे. यात राजकारण येणार नाही का? आमदार आपल्या मर्जीतील गावांना प्राधान्य देऊ शकतात. ही शक्यता नाकारता येत नाही. पण यामागचा विचार असा आहे की शेत रस्त्यांचा प्रश्न हा स्थानिक पातळीवर अत्यंत भावनिक आणि गुंतागुंतीचा असतो. हो, ते तर आहेच. तो सोडवण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची जोड असणं गरजेचं आहे. आमदारांना अध्यक्ष केल्यामुळे रस्त्यांची निवड करणं, शेतकऱ्यांमधले वाद मिटवणं आणि कामाला गती देणं सोपं जाईल अशी अपेक्षा आहे. त्यांच्यावर एक प्रकारची जबाबदारी निश्चित केली आहे. इथे आणखी एक गोष्ट मला विचारायची आहे. रस्त्यांची कामं म्हटलं की आपल्याला सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजे PWD किंवा ग्रामविकास विभाग आठवतो. पण या योजनेचं नेतृत्व महसूल विभागाकडे म्हणजे रेव्हेन्यू डिपार्टमेंटकडे आहे, असं का? हे या योजनेच्या डिझाईनमधलं सगळ्यात हुशारीचं पाऊल आहे असं मला वाटतं. कसं काय? बघा, शेत रस्ता हा काही हायवे नाही. तो जमिनीच्या हद्दी, 7-12, गाव नकाशे या सगळ्या महसुली नोंदींशी जोडलेला असतो. अच्छा. आणि रस्त्यावरच्या अतिक्रमणाचा प्रश्न हा कायद्याचा आहे, जो महसूल यंत्रणेच्या अखत्यारीत येतो. म्हणजे तहसीलदारांसारख्या अधिकाऱ्याला अतिक्रमण काढण्याचे कायदेशीर अधिकार आहेत, जे PWDच्या इंजिनियरकडे नाहीत. नेमका तोच मुद्दा. त्यामुळे महसूल विभागाला मध्यवर्ती भूमिकेत ठेवल्याने कायदेशीर अडथळे जलद गतीने दूर करता येतील. ही एक प्रशासकीय सोय आहे. हे खरंच विचारपूर्वक केलेलं दिसतंय. आता या योजनेच्या एका अशा पैलूकडे येऊया जो मला व्यक्तिगरित्या खूप आवडला. कोणता? ही योजना फक्त रस्ते बांधून थांबत नाही, तर त्यात बिहार पॅटर्ननुसार वृक्षारोपणाचाही समावेश आहे.
हा बिहार पॅटर्न नक्की काय आहे? बिहार पॅटर्न ही एक खरं तर अत्यंत सुंदर आणि यशस्वी संकल्पना आहे. बिहारमध्ये मनरेगा अंतर्गत रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणावर झाडं लावण्याचा प्रयोग झाला आणि तो खूप यशस्वी ठरला. आणि तोच आता इथे वापरला जातोय. हो, या योजनेतही रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड बंधनकारक केली आहे. पण हे फक्त पर्यावरण संवर्धनासाठी आहे की यामागे आणखी काही विचार आहे? यामागे खूप खोल विचार आहे. पहिला फायदा तर उघड आहे पर्यावरणाचा, पण दुसरा आणि अत्यंत महत्वाचा फायदा आहे रस्त्याचं संरक्षण. रस्त्याचं संरक्षण झाडांमुळे? हो, झाडांची मुळं माती घट्ट धरून ठेवतात. त्यामुळे पावसाळ्यात रस्त्याच्या कडा खचत नाहीत, रस्ता वाहून जात नाही. वाह, म्हणजे झाडं म्हणजे रस्त्यासाठी एक प्रकारचं लिव्हिंग रेनफोर्समेंट आहे. ती रस्त्याला नैसर्गिकरित्या बांधून ठेवतात. हा तर अभियांत्रिकी आणि निसर्गाचा सुंदर मिलाप आहे. हो, आणि तिसरा फायदा बघा, एकदा ही झाडं मोठी झाली की ती रस्त्याची एक नैसर्गिक आणि कायमस्वरूपी हद्द बनतात. बरोबर. मग भविष्यात कोणी अतिक्रमण करू धजावत नाही. अगदी. आणि चौथा फायदा म्हणजे आर्थिक उत्पन्न. जर फळझाडं लावली तर ग्रामपंचायतीला किंवा शेतकऱ्यांना उत्पन्नाचं साधन मिळू शकतं. म्हणजे एकाच गोष्टीतून अनेक उद्दिष्ट साध्य होतात. अप्रतिम. म्हणजे रस्ता टिकाऊ होतोय, त्याची हद्द निश्चित होतीये, उत्पन्न मिळतंय आणि पर्यावरणाचं रक्षणही होते. ठीक आहे. तर मग या सगळ्याचा अंतिम परिणाम काय? शेतकऱ्याच्या आयुष्यावर आणि गावाच्या अर्थव्यवस्थेवर याचा काही परिणाम होईल याचा काही अंदाज आपल्या स्रोतांमध्ये आहे का? हो, आणि हे आकडे खूप बोलके आहेत. आर्थिक परिणामांबद्दल बोलायचं झाल्यास अहवालानुसार पक्का रस्ता थेट शेतापर्यंत पोहोचल्यामुळे वाहतूक खर्चात 30 ते 40% 30-40% आणि वेळेत तब्बल 50% बचत होईल. 50% वेळेची बचत. हे फक्त आकडे नाहीत. ज्या शेतकऱ्याचा टोमॅटो किंवा दूध बाजारात वेळेवर पोहोचत नाही त्याच्यासाठी हे आयुष्य बदलणार आहे. बरोबर. त्याचा माल खराब होण्यापासून वाचतो, म्हणजे त्याचं नुकसान थेट टळतं. यालाच पोस्ट हार्वेस्ट लॉस कमी होणं म्हणतात. अगदी. दुसरा मोठा आर्थिक फायदा म्हणजे जमिनीच्या किमतीत होणारी वाढ. ज्या शेतजमिनीला पक्का रस्ता मिळतो तिची किंमत सहज 20 ते 50% वाढते. म्हणजे शेतकऱ्याच्या संपत्तीचं मूल्य वाढतं. हो. आणि सामाजिक परिणाम, कारण शेतीच्या बांधावरून होणारी भांडणं तर आपल्या संस्कृतीचा भाग बनली आहेत. हा, या योजनेचा कदाचित सर्वात मोठा आणि अदृश्य फायदा असू शकतो. आपल्या विश्लेषण अहवालात एक धक्कादायक गोष्ट नमूद केली आहे. काय? की गावातील 50%पेक्षा जास्त दिवाणी खटले आणि भांडणं ही शेत रस्त्यांच्या हद्दीवरून किंवा वापरावरून होतात. पिढ्यानपिढ्या कोर्टाच्या वाऱ्या कराव्या लागतात. आणि या योजनेत शासकीय मोजणी होऊन नकाशाप्रमाणे रस्ता निश्चित होणार आहे. बरोबर. एकदा रस्ता कायमचा निश्चित झाला की वादाचा मूळ मुद्दाच संपतो. म्हणजे गावातला तणाव कमी होईल, सामाजिक सलोखा वाढेल. हो, तंटामुक्त गाव योजनेला यातून खरं बळ मिळेल. म्हणूनच तो अहवाल म्हणतो की ही योजना शेतकऱ्याला फक्त चिखलातून नाही तर वादांच्या दलदलीतूनही स्वातंत्र्य देणारी आहे. तर आजच्या चर्चेचं सार काढायचं झाल्यास असं दिसते की जुन्या योजनांच्या चुकांमधून शिकून ही योजना तयार केली आहे. 100% यांत्रिकीकरण, आर्थिक सवलती, क्लस्टर निविदा आणि बिहार पॅटर्नचं वृक्षारोपण हे 4 मुख्य स्तंभ या योजनेला यशस्वी करू शकतात. हो, पण आपण जो सुरुवातीला मुद्दा काढला होता तो इथे महत्वाचा ठरतो. आव्हानं अजूनही आहेत. जसे की पहिलं आव्हान तुम्ही म्हणालात तसं भ्रष्टाचाराचं. कंत्राटदारांनी सवलतींचा फायदा घेऊन दर्जाशी तडजोड केली तर. दुसरं आव्हान अतिक्रमणाला होणारा स्थानिक विरोध. कागदावर सोपं वाटलं तरी प्रत्यक्षात जेसीबी समोर उभा राहणारे लोक असू शकतात. आणि तिसरं म्हणजे एकदा रस्ते बनले की त्यांच्या देखभालीचं काय, त्यासाठी कोणती यंत्रणा असेल, यावर काय उपाय असू शकतो. यासाठी पारदर्शकता खूप महत्वाची आहे. कामाचं थर्ड पार्टी ऑडिट होणं गरजेचं आहे. म्हणजे एका स्वतंत्र यंत्रणेकडून कामाच्या दर्जाची तपासणी. आणि नागरिकांचा सहभाग. हो, तो सर्वात महत्वाचा. गावातील लोकांनीच दक्षता समिती स्थापन करून कामावर लक्ष ठेवलं तर भ्रष्टाचाराला मोठा आळा बसेल. नक्कीच. शेवटी योजना सरकारची असली तरी रस्ता गावकऱ्यांचा आहे. ही चर्चा संपवताना श्रोत्यांसाठी एक विचार सोडून जातो. ही योजना शेताला बाजारपेठेशी जोडणारे भौतिक रस्ते तयार करत आहे, हे उत्तमच आहे. पण खऱ्या अर्थाने बळीराजाला सक्षम करण्यासाठी भविष्यात आणखी कोणत्या रस्त्यांची गरज आहे? जसं की प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत इंटरनेट पोहोचवणारा डिजिटल कनेक्टिव्हिटीचा रस्ता, बँकेच्या सुविधा आणि कर्ज मिळवून देणारा आर्थिक सेवांचा रस्ता, किंवा आधुनिक शेतीचं तंत्रज्ञान त्याच्यापर्यंत पोहोचवणारा ज्ञानाचा रस्ता.
यावर विचार करायला हरकत नाही.